खूप चुकीला करतात जोशीबाईच्या घरी जाऊन, म्हणून म्हटलं की जरा बघूया जाऊन आज. ए थांब रे. मी? हो तूच. काय झालं? पालव ना तू? हो. शेती विकास मंडळात काम करतो ना? शेती विकास, हो हो. काय झालं? तुझ्या विरुद्ध कंप्लेंट आहे. कंप्लेंट माझ्या विरुद्ध? कोणी केली हो? कसली? हरामखोरा, गावात राहून गावावरच थुंकतो काय रे? हा, इतका शहाणा झालास? अहो पण काय झालं? काय काय झालं वर मलाच विचारतो? हा, मंडळातल्या लोकांच्या चुगल्या करतो ना रे तू त्या जोशीबाईच्या बंगल्यावर जाऊन? काय चुगली करणं वाईट गोष्ट आहे हे मलाही पटतं, आणि तशी मला त्याची गरज वाटत नाही आणि सवय पण नाही. मग काय करतो तू? हा, काय करतो तू? अहो काय केलं काय पण मी? अहो ती बिचारी बाई चांगलं काम करते तर ही माणसं तिच्या कामामध्ये अडथळे आणतात, मग ते बघितल्यानंतर मला मग कोण तू? पालव. कोर्टातला जज आहेस? हा, बरा वाईट बघायला तुला मंडळात ठेवलंय काय रे? अहो पण काय झालं मला सांगा ना, काय झालं? चुप, मी काय सांगतो ते नीट ऐक. आपलं काम मुकाट्याने चुपचाप करायचं, पगार घ्यायचा, कळलं? हो. कोण काय करतं आणि कोण काय करत नाही ह्याच्याशी तुला काय करायचं रे? काय बघ. अहो काय, मला हे सगळं सहन होत नाही हो. असं? मग ह्याच्या पुढे तुझी कंप्लेंट आलेली मलाही सहन नाही होणार, समजलं? अरे तू असशील रे राजा हरिश्चंद्र, पण ते तुझ्या घरी, कळलं काय? घरी गावाशी वाकड्यात जायचं नाही. काय? गावाशी वाकड्यात जायचं नाही. हो हो. नाही. नीट वागायचं. हो. हातपाय आहेत ना, नीट जगायचं, कळलं? हो. पुन्हा सांगायला लागता कामा नये. काय? लक्षात ठेवा. हो. मी जाऊ? निघा. हो. निघा. तर काय आजच्या अजेंड्यावर काय? माझ्याकडे काहीही खास नाहीये. नाही मॅडम, आपण डीलरशिपसाठी भारतभरातल्या 50 निवडक एजन्सीजना एक पत्र पाठवलं होतं. त्यामध्ये आपण आपल्या प्रॉडक्टविषयी फारशी माहिती उघड न करता जुजबी माहिती दिली होती, आणि आपल्या प्रॉडक्ट विकण्यासाठी डीलरशिपमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे किंवा नाही असं विचारलं होतं. त्यातल्या काही जणांनी ही पत्र पाठवलेत. अर्थात 4 जणांनी इंटरेस्ट दाखवला आहे आणि 2 जणांनी चक्क नकार दिला आहे. मॅडम, मला एक सूचना करावीशी वाटते. आपण ही जी अनिशा इंडस्ट्री सुरू करणार आहोत ती मेनली कन्झ्युमेबल प्रॉडक्ट्स तयार करणार आहे, त्यामुळे त्याची फॅक्टरी देखील स्वतंत्र असावी असं मला वाटतं. नाही, पण असं असण्याचं काही खास कारण? मुख्यत्वे करून एक्साईज ड्युटी. त्यामुळे दोन्ही युनिट्स पूर्णपणे वेगळी असावीत असं मला वाटतं. नाही, पण लाडसाहेब, मला वाटतं कांदिवलीच्या प्लॉटवरच आपण ही नवीन इमारत उभी करू शकतो. नाही म्हणजे मॅडम, आपल्याकडे जागाही भरपूर आहे. चांगली आयडिया आहे. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तिथे आपल्याला फॅक्टरीसाठी नवीन बिल्डिंग उभारण्यापासून तयारी करावी लागेल. त्यापेक्षा मी काय म्हणतो की वडाळ्याला आपली जी एकूण 6 गोडाऊन्स आहेत त्यातली 2 पूर्णपणे मोकळी आहेत, तिथे आपण हे आपलं नवीन काम सुरू करू शकतो. राईट. ह्या मुद्द्याचा विचार करायला काहीच हरकत नाही. आणि समजा अनिशा इंडस्ट्रीज ही खूप लवकर डेव्हलप होते असं आपल्याला वाटलं तर तिथली गोडाऊन्समधलं जे सामान आहे ते आपण इकडे कांदिवलीला शिफ्ट करू शकतो. हां, यात एक फायदा निश्चित असा आहे की आपली सुरुवातीची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जवळजवळ 25 ते 30% आपल्याला कमी लागेल. एक्झॅक्टली. बरं, जी गोडाऊन्स आपली रिकामी आहेत त्या इमारतीसुद्धा चांगल्या दणदणीत आणि मजबूत इमारती आहेत. आपण एका इमारतीमध्ये आपली मशिनरी इन्स्टॉल करू शकू आणि दुसऱ्या ठिकाणी आपण इरेक्शनचं काम करू शकू. ओके, तर मग आपल्या कांदिवलीच्या वर्क्स मॅनेजर भरूचांना कळवा आणि त्यांना परवा सकाळी बरोबर 11 वाजता येऊन मला भेटायला सांगा. चला, तर आजच्या मीटिंगची सांगता एका चांगल्या डिसिजनने झाली. आत येऊ का साहेब? अरे शिरोळे, काय आत कुठे तुम्ही? पत्ता काय तुमचा? इथेच आहे साहेब. 4-5 दिवस आलो नव्हतो. तिवारी बोला तुम्ही आलाय म्हणून आलो. का? काही तब्येत बरी नव्हती का? माझी तब्येत ठीक आहे, पण तुमच्या मॅडमचीच तब्येत बिघडली.
काय झालं? काय नाही साहेब, मी पेट्रोलसाठी 1000 रुपये मागितले. 1000 नाही, 1500. एक मिनिट, मी त्यांच्याशी बोलतोय ना. करा. आता नोकरां देखत सुद्धा अपमान करा माझा. बोला शिरोळे, काय झालं? मी पेट्रोलसाठी 1000 रुपये मागितले, तर दर्शन साहेबांनी मॅडमना सांगितलं की मी 1500 मागतोय म्हणून. हा सांगतो ते साफ खोटं आहे. तू जरा गप्पा राहशील का? बोला शिरोळे, दर्शनने का सांगितले 1500? ते काय मला माहित नाही साहेब, पण मी त्यांना बोललो की 1000 द्या तर 1500 द्या, मी बिल आणून देतो ना. त्यावर दर्शन साहेब म्हणाले की हा बिल पण खोटंच आणून देईल म्हणून. हा सांगतोय ना त्यातलं अक्षर अक्षर खोटं आहे वीरेंद्र. यानेच माझ्याकडे 1500 रुपये मागितले होते. मी म्हटलं एवढे पैसे कशाला, तर मला म्हणाला की असे प्रश्न विचारणार असाल तर उद्यापासून नोकरीवरती यायचं नाहीये मला. विचार त्याला असं बोललाय की नाही तो ते. बरोबर आहे साहेब, आपल्याला डाऊट खाला तर आपण कशाला नोकरी करणार इकडे. शिरोळे, एक काम करा, उद्या तुम्ही नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता कामावरती या आणि हे पैसे घ्या. सकाळी पेट्रोल भरूनच या. ठीक आहे साहेब, येतो. वीरेंद्र, तू मला आता त्याच्या समोर खोट्यात पाडलंय. तू लक्षात ठेव, मी अजिबात सहन करणार नाही. तुझी मर्जी, पण मी शिरोळ्याला जाऊ देणार नाही. म्हणजे मी गेले तर चालेल? ही तुझीच मर्जी. फिरे नमस्कार अक्षताबाई जोशी, नमस्कार. नमस्कार, बसा. काय माझं एक काम होतं तुमच्याकडे. नाही नाही नाही, फार वेळ नाही, फक्त 5 मिनिटं घेईन मी तुमची. हां, बोला ना. काय आहे, आमचे एक दोस्त आहे ते शंकरराव, त्यांचं मार्केटमध्ये एक दुकान आहे. मला म्हणलं एक चांगला मुहूर्त बघू आणि आपण उद्घाटन करून टाकू. तुम्ही कोणाला आणू शकाल का? आणि तुम्ही म्हणाला असाल आपल्या शेती विकास महामंडळाच्या जोशीबाई आहेत, त्यांनाच बोलावूया. अक्षय बरोबर बोलला बघा बाई तुम्ही, अक्षय बरोबर बोलला. मग येणार का? हो, यायला काहीच हरकत नाही आहे, पण दिवस ठरवला असेल ना त्यांनी? हो, ठरवला ना. आता गुरुवारी जमेल का तुम्हाला? बघते हा, 1 मिनिट. हां, बघा. गुरुवार ना? नाही, सॉरी, नाही जमणार. अहो बाई असं करू नका. अहो मी हातापाय पडलो ते, असं करू नका तुम्ही. अहो मी मुंबईला चालले, माझ्या आईची तब्येत बरी नाही आहे आणि त्यामुळे जमेल तेव्हा मी जाऊन येते मुंबईला. खरंच नाही जमणार मला. एक विचारू का? हां, बोला ना. आम्ही काय बी करायचं म्हटलं की त्याला तुम्ही नाहीच म्हणायचं ठरवलंय का? नाही म्हणजे आमच्याकडनं काही चूक झाली आहे का बाई? नाही, चूक अशी काहीच नाही झाली. नाही, मला एक सांगा. मला मान्य आहे, मी त्या दिवशी रात्री तुमच्या घरी आलो नाही, मला अगदी तसं नाही यायला पाहिजे. अहो पण म्हणून मान्य आहे मला. ते त्या दिवशी गुड नाईट म्हणायला आला होता, तेच म्हणताय ना? नाही, पण तुमच्या त्या अवस्थेत अशी चूक होणं साहजिकच होतं ना. आता बघा, त्याबद्दल मी माफी मागतो तुमची, निदान या वक्ताला तरी. आता खरंच नाही जमणार मला. नाही जमणार म्हणजे आमच्या शब्दाला काहीच किंमत नाही म्हणायचं तर? अहो, मी माझ्या आईला शब्द दिला आणि माझ्या दृष्टीनं तो जास्त महत्वाचा आहे. बाई बघा की एका दुसरा दिवस इकडं तिकडं. खरंच शक्य नाहीये ते. बाई, आम्ही तुम्हाला लई मान देतोय, याचा अर्थ. आता मी तुम्हाला काही विचारू का? तुम्ही हे सगळं का आणि कशासाठी करताय? असं काय करताय? माझा पिच्छा का पुरवताय तुम्ही? असं काय म्हणताय तुम्ही? हो, तुमचा आदर आहे आम्हाला, तुमच्या कामाचं कौतुक करतो आम्ही. नाही असं बोल नका.
तुम्हाला मदत करावी, तुमच्या उपयोगी आम्ही पाडावा म्हणून आम्ही. त्याची काहीही आवश्यकता नाहीये. मला गरज असेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. बाई असं करू नका. या आपण. आणि हो, या असल्या कारणांसाठी पुन्हा येऊ नका. या. झालं काम. पुण्यांदा एकदा दगडावर डोसका आपटून घेतलाय आम्ही. म्हणजे बाळाराव, बाईंनी पुन्हा नकार घंटा वाजवली. बघा काका, काय सांगायचं आता या बाईला. या बाईचा जेवढा आम्ही मान ठेवतोय तेवढाच आमचा अपमान करत चालली ही बाई. अहो कालाय तस्मै नमः. त्यांच्या हातात सत्ता आहे, तिथे शहाणपणाचं सांगूनही काही उपयोग नाही. अरे पण कोणाशी कसं वागावं हे कळना वय का बाईला? अरे आम्ही कोण आहोत याची कल्पना आहे मला. माझ्या सहकाऱ्यांसमोर माझी निंदा नालस्ती करणं थांबवा. निघा आता. का रे बाबा, तुला हसायला आलंय? सीताराम पालवाचाच पोरगा ना रे तू? तूच आता हसलास ना? नाही, मी कुठे हसलो तुम्हाला बाळाराव? अरे आमच्याशी वाकड्यात जाणं म्हणजे बाईकडे चुगल्या करणं इतपत सोपं वाटलं का रे तुला? अरे तुझा बंदोबस्त करायचा म्हटलं ना तर तुझं सगळं हसणं बंद करू आम्ही. कळलं का तुला? येतोयस ना? तू काय आहे? येतोयस ना? तू का अजूनही विचारच करणार आहेस? तू जा पुढे, मी येतो. पण हे बघ, आता खरंच बास झाला तुझा विचार वगैरे करणं. तू दे, बॅग दे. मी घेऊन येतो ना. पण नकोय. बॅग बी घेऊन मागच्या मागे पसार झालास म्हणजे? तुझा एवढाही विश्वास नाही आहे का माझ्यावर? नाही. चल लवकर ये. कोण तू? मी जाई, तुमच्या तन्वीरची मैत्रीण. पण तनू नाही आहे ग घरात आता. हो माहिती आहे मला. तो येईलच, इतक्यातच येईल तो. मी आत येऊ का? हो ये, नाही ये आत ये. हो ये, बस. मी आले, दार लावून येते. हो बस ना ग, बस. हो. आकांक्षा मावशी आहे ना घरात? हो आहे, बोलवते. बस. पाणी हवंय का तुला? नाही नको. आकांक्षा मावशीला तेवढं बोल. हो बोलवते. कोण आलंय का आई? आकांक्षा मावशी, मी आहे, जाई. तनूची मैत्रीण आहे म्हणते. अगं ही जाई, तू ओळखलं नाहीस का हिला? अगो सामान सुमान घेऊन आलीये. घरातून पळून वगैरे आले नाही ना? नाही, घाबरत बोलते म्हणून म्हटलं. चल गाई, तुझं सुद्धा ना काहीतरी. अगं ही जाई म्हणजे तनूची मैत्रीण. आमचे ते कौशिक सर माहिती आहेत ना तुला, माझे बॉस. ते सगळं जाऊ दे. तू आधी तिला विचार, सामान का घेऊन आले इकडे? विचारते बाई, थांब जरा. जाई इकडे ये जरा. अगं तू सामान का आणलंयस एवढं? ते तनूच आहे. तनूच? हो, मी त्याला घेऊन आले. अगो मग आहे कुठे तो? असेल अजूनच बाहेर उभं. घरी यायचं की नाही याचा शेवटचा विचार करत असेल. बावळट आहे रे हा मुलगा, बावळट आहे खरोखर. अगं आता घराच्या दाराशिवाय विचार कसला करतोय आत यायचं की नाही ते? हा, जा तू त्याला घेऊन ये. जा पळ. मी नाही जाणार. मी गेले 2-3 दिवस त्याला सारखं समजावते, तरी त्याचं आपल्यासारखं कुत्र्याच्या शेपटासारखं वाकडं वागणं.
मी नाही जाणार. त्याला यायचं तर येईल तो त्याच्या पायाने. अगो तू तरी आला बहुतेक. आकांक्षा तू आता घरात आला नाही तर काही बोलू नकोस. मी तुझ्या पाया पडते. भांडण उकरून काढू नकोस. गप्प राहा. हा तनु तू परत आलास ना कायमचा. आई मी परत आलो. अरे शेठ, तुम्हाला सांगतो एखाद्या माणसाचा अपमान कसा करावा ना ते या अक्षता जोशीबाईकडनं शिकावं बरं का. अहो आता कुणाचा अपमान केला तिनं? आमचा आणि कोणाचा? तुमचा. अहो काय डेअरिंग म्हणायची या बाईत. काय केलं? अहो काय सांगावं तुम्हाला आता. आपले ते शंकरराव त्यांनी ते नवीन दुकान काढलं बाजारात. मला म्हणले एखादा चांगला मुहूर्त बघून आपण उद्घाटन करून टाकू. कोण मोठा माणूस आहे का ओळखीचा? मी म्हटलं त्यात काय, घेऊन येतो की मी. राव तुम्ही काय पाहुण्या म्हणून त्या जोशीबाईला विचारला गेला की काय? बस. अरे शेठ, आम्ही लई मोठी गलती केली हो. काय म्हणल्या बाई? जमलं तर येईन, नक्की नाही. अहो असं म्हणलं असं तर गाडीत पाठवलं असतं की मग यावंच लागलं असतं बाईला. पण बाई म्हणल्या जमणार नाही, आईला बघायला जायचंय मुंबईला. हो, त्यांची आई बरीच सीख आहे. मग अरे काय मग मग म्हणताय? मग तुम्हाला सांगतो एखाद्या माणसाला नाही म्हणायचं असेल ना मग त्याला 1000 कारणं सापडतात हो. मारी एकदा नाही म्हटलं म्हणजे 1000दा बी नाहीच. राव एक बोलू का? पण रागवू नका. तुम्ही या जोशीबाईचा नाद सोडूनच द्या. अरे मी रागवू नका बोललो ना. अहो या जोशीबाई बाई तुम्ही किती वेळ तुमचा खर्चिक घालताय? हा अरे तुला कळणार नाही, गप्प बस तू. अहो काय कळणार नाही? अहो तुमच्यासारख्या एकटा जीवाला तसं वाटणारच. आणि त्यात ती जोशीबाई तरुण देखणी. नसत्या शंका घेतलास तर जीव घेईन बरं का मी तुझा. राव हे बरं आहे. म्हणजे आम्ही तुमचे हुकूम झेलाला तुमच्या समोर उभं राहायचं आणि तुम्ही आम्हाला असं करायचं. आणि ती जोशीबाई तुम्हाला नखा एवढाही धूप घालत नाही आणि तुम्ही तिच्यासाठी डोकं फिरवून घेताय. धूप घालत नाही? अहो कुठे घालते धूप? कुठे विचारते तुम्हाला? तरी आपले तिच्या भोवती गारुड्यासारखे पुंगी वाजवत फिरताय. अरे शेठ, हो हऱ्या शेठ, हऱ्या शेठ लय बोलताय तुम्ही. गप्प बसा हऱ्या शेठ, नका एवढं बोलू. अहो काय तुम्ही असं करताय? आम्हाला बाईच्या बाईपणात रस नव्हता, नसतो. आम्हाला फक्त माणसाच्या माणूसपणात रस असतो. समोरच्या माणसानं आम्हाला ओळखावं, आम्हाला समजावं आणि आमच्याशी तसं वागावं. भलते अर्थ काढू नका हऱ्या शेठ. काय करताय असं तुम्ही? राव तुम्ही आमच्यावर हात उचललात ह्याचं वाईट नाही वाटत. अहो जो रोज लाड करतो तो कधीतरी लाथ हाणणारच की. पण फक्त एकच बात, त्याच्या अगोदर तुम्ही कानाखाली मारली ते तुमच्या दादाला चुकीनं बोललो म्हणून. आणि आज हात उचललात ते त्या दोषीबाई बद्दल बरोबर बोललो तरी. अरे निघ, अरे निघ, माझ्या डोळ्यासमोर राहू नकोस. अरे याच्या पुढं मला कधी दिसू बी नगस. राव ती जोशीबाई तुम्हाला तुमच्या दादा इतकी महत्वाची वाटायला लागली?
ध्यानात ठेवीन मी हे.